क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन म्हण, पांडुरंगा करू प्रथमन म्हण, पांडुरंगा करू प्रथमन म्हण. मस्तक हे पायावरी, यावार करी संतांच्या, यावार करी संतांच्या, वार करी संतांच्या, 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 संतांच्या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी,
या वारकरी संतांच्या जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल विठ्ठल क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती देहू निवासी संत सम्राट महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला विचार करायला सांगतात. कसा विचार करायला सांगतात तर क्षणाक्षणाचा विचार करायला सांगतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार पण कशासाठी तरावया पार भवसिंधू या भवसिंधूतून तरुण जाण्याकरिता विचार करायला सांगतात. का तर हा देह नाशिवंत आहे. हा कधी जाईल याचा काही भरवसा नाही. याचं आयुष्य काळ खात आहे. म्हणून आपण संतांची संगत धरली पाहिजे आणि परमार्थाची तातडी केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात या इहलोकीच्या व्यवहारामध्ये न पडता तुम्ही परमार्थाची तातडी करा. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल चिंतनाकडे वळण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आपल्या या माव गावामध्ये आज वैकुंठवासी कैलासवासी मथुरा आई नारायणराव पाटील नवल यांचा आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे आणि त्याच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. विखोकन करा थोडा. त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही सेवा आहे. आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्या मथुरा आई नवल त्यांनी ज्यांच्या नावाचं कुंकू आयुष्यभर आपल्या कपाळावरती लावलं असे असणारे नारायणराव पाटील नवल तसेच त्यांचे सुपुत्र मुलगा हरिभाऊ नारायणराव पाटील नवल आणि त्यांना एक कन्या पण आहे. त्यांचं नाव मंदाताई संतोष ढगे यांनी आपल्या आईच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी हे ज्ञानदाने आणि अन्नदानाचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवला आहे. आत्ताच ज्यांनी चाल गायली असे असणारे उत्कृष्ट गायक श्री हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज भोसले तसेच त्यांना ज्यांनी साथ दिली आमच्या गावातील मस्के प्रभाकर मस्केदाजी त्यांना आमच्या गावामध्ये सगळे मस्केदाजी म्हणतात. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तसेच आमच्या गावातील भजनी मंडळ आपल्या माव या गावातील भजनी मंडळ पाठव देऊन आलेले सगळे भजनी मंडळ तसेच नातेवाईक सर्व श्रोते सज्जन मायबाप आपल्या परिसराचं वैभव उत्कृष्ट पखवाज अलंकार पखवाज वादक श्री हरिभक्त पारायण माऊली महाराज भांबर्गे यांनाही मनापासून धन्यवाद देते. तसंच ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे आनंद कीर्तनाचा ते रामजी नवल जे आपल्या आनंद कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलमधून घराघरात कीर्तन कथा भजन ऐकण्याचा सगळ्यांना आनंद देतात. असा आनंद कीर्तनाचा यूट्यूब चॅनल आहे त्यांचं. त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. टाळकरी विनेकरी
गावातील सर्व भजनी मंडळ, सर्व श्रोते सज्जन मायबाप, महिला वर्ग सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते. तसेच साऊंड सिस्टीम यांना राग येईल नाही तर माझा आवाज करायचे. सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल जन्म आणि मृत्यू ही दोन टोकं प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतात. जो माणूस जन्माला आला तो कधी ना कधीतरी मरण पावणार आहे आणि जो मरण पावला तो परत जन्माला त्याला यावं लागतं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म म्हटलं की मृत्यू आहे. जसं जन्म म्हटलं की मृत्यू आहे तसं प्रत्येकाला या जगामध्ये असा एकही माणूस नाही की जो जन्माला आला आणि मेलाच नाही. प्रत्येकाला मरावं लागतं. हा मृत्यू लोकाचा नियम आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणून. मग मृत्यू लोकाचा नियम आहे की जन्माला आलं की मरावं लागतं. प्रत्येकाला जन्म म्हटलं की मरण आहे. मृत्यू लोकाचा नियमच आहे. जो जन्माला आला त्याला मरावं लागतं. तसं धर्मशास्त्रामध्ये वर्णन आहे की आपल्या आई वडिलांचे ऋण ह्याच्यातून उत्तराई होण्यासाठी वर्ष श्राद्ध हे करावंच लागतं. आपल्यावर आपल्या आई वडिलांचं मातृऋण पितृऋण हे प्रत्येकानं काय केलं पाहिजे, याच्यातून उत्तराई होण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. तसं आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांचे सुपुत्र हरिभाऊ नवल यांनी आज सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आपल्या आईच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी त्यांनी ज्ञानदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. विठ्ठल जगातील सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर ते फक्त आई आहे. ज्याची आई गेली ना त्याला आई गेल्याचं दुःख विचारा. ज्याच्या जीवनातला बाप गेला त्याला बाप गेल्याचं दुःख विचारा. ज्याच्या जीवनातली आई गेली ना त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला असं समजा. आई मायेचा सागर आहे. आई प्रेमाचा आगर आहे. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला आणि ज्याच्या जीवनातला बाप गेला त्याच्या जीवनातली त्याच्या पाठीवरची थाप, आपली कौतुकाची थाप फक्त आणि फक्त बापच आपल्या पाठीवर देत असतो. दुसऱ्यांना काही घेणं देणं नसतं की आपण काय केलंय, आपण किती मोठे झालो. म्हणून आपल्या आईवडिलांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी प्रत्येकाने छोटासा का होईना प्रयत्न केला पाहिजे. अहो, एका छोट्याशा घरामध्ये आईवडील चार मुलांना सांभाळतात का नाही? चार मुलांना सांभाळतात. ती घराच्या बाहेर काढून देतात का? एक मुलगा बसत नाही, दोन मुलं बसत नाहीत, दोनच बास झाले नाही. ते चार मुलांना 4 पत्राच्या खोलीमध्ये सांभाळतात आणि ती मुलं मोठी झाल्यानंतर त्या मुलांचे 4 जणांचे 4 बंगले असतात. त्या 4 मुलांच्या 4 बंगल्यामध्ये जर आईवडिलांना जागाच नसेल तर त्यांचा बंगला काय कामाचा आहे का? ही फार मोठी शोकांतिका आहे. अहो, आपल्याला बोटाला थोडीशी ठेच लागली तर आपल्याला किती वेदना होतात. अहो, जी आई ज्यावेळेस तिच्यावर शिजरची परिस्थिती असते, ईदभर पोट कापून ती आपल्या लेकरांना जन्म देते. आपल्याला साधी करंगळी कापली तर आपल्याला दुःख सहन होत नाही. ती फक्त आई असते आणि आपल्या लेकराचं हित करणारी फक्त आणि फक्त आईच असते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ती कोणत्याही स्थितीत असली तरी फक्त आणि फक्त आपल्या लेकरांचं हित शोधत असते. अशी ती कळवळ्याची जात आहे. कोणताही लाभ नाही. त्यांना कोणता लाभ आहे आपल्याला मोठं करण्यात? मग आपण मोठं केलं तर त्यांना आपण सांभाळलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे ना. जसं आपले आई वडील आपल्याला सांभाळतात, जसे आपले आई वडील आपले आईबाप आहेत, ते आपल्याला जन्म देतात. पण संत
आपल्याला त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढतात. म्हणून तुकोबाराय संतांना सुद्धा मायबाप म्हणतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. संत ही आपले मायबाप आहेत आणि ते आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी जन्माला आलेले असतात. ते फक्त आपल्यावर उपकार करण्यासाठी जन्माला येतात. येथे उपकारासाठी, 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 येथे उपकारासाठी. आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. संत फक्त आपल्यावर उपकार करण्यासाठी जन्माला येतात. स्वतःच्या देहाला कितीही कष्ट झाले तरी चालेल, पण दुसऱ्याचं हित व्हावं हे कोणाचं अंतकरण असतं? फक्त परोपकारे देह कष्टवीते. आवाज द्या. परोपकारे देह जगाच्या कल्याण संताच्या विभूते, देह कष्टवीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, देह कष्टवीती परोपकारे, देह कष्टवीती परोपकारे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टवीती परोपकारे. फक्त दुसऱ्याच्या हितासाठी संत आपला देह झिजवू शकतात. आपण झिजवू शकतो का? नाही. आपण थोडासा कोणावर उपकार केला की लगेच बोलून दाखवतो, मीच तर त्याला मदत केली होती. बरोबर आहे का नाही? पण संत आपल्याला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून काढतात. पण संत कधी म्हटले का की मी तुमच्यावर उपकार केला? नाही. संत सांगतात तुम्हाला याच देहात येऊन देवाचं भजन करता येतं. दुसऱ्या कुठल्याही जन्मात तुम्ही जर जन्माला आलात तर तुम्हाला देवाचं भजन करता येतं का? याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. आपण जर कुत्र्याच्या जन्माला आलो तर आपल्याला भजन करता येईल का? नाही. कुठल्याही प्राण्याच्या जन्माला जर आलो तर आपल्याला भजन करता येणार नाही. फक्त मनुष्यच प्राणी असा आहे की त्याला या जन्मात येऊन भजन करता येतं.
आणि एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे. एका एका येवनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्माला यावं लागतं, त्यावेळेस हा मनुष्य देह भेटतो. एवढा हा मनुष्य देह दुर्लभ आहे, एवढा हा नरदेह दुर्लभ आहे. अल्पायुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालवत्त पिडारो क्षय, रात्र पिढा रोग क्षय, काय भजनाची उरले ते पाये गा. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, भजनाची काय ते काय गा. राम राम स्मरामि, राम राम स्मरामि. अल्प आयुष्य आहेच मानव देह, नरदेह हा दुर्लभ आहे. म्हणजे नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना. एका एका येवनीत कोटी कोटी वेळा जन्माला यावं लागतं, त्यावेळेस हा मनुष्य देह भेटतो. एवढा हा मनुष्य देह दुर्लभ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. न घडो उपाय घडो आले, न घडो उपाय घडो आले, उपाय धरू आले, न करू उपाय धरू आले. पावला हा देह कागताळी न्याय, न घडो उपाय घडो आले, न घडो उपाय घडो आले. पावला हा देह कागदाळी न्याय, न घडो उपाय घडो आले, न घडो उपाय घडो आलो. एवढ्या येवनीत फेऱ्या घेतल्यानंतर आपल्याला हा नरदेह भेटतो. मग हा देहच आपल्याला कशासाठी दिलेला आहे देवाने? दिवी दिला देह भजन गोमटा, दिवी दिला देह भजन गोमटा, दिवी दिला देह भजन गोमटा, दिवी दिला देह भजन गोमटा. देवदिला देह भजना गोमटा, देवदिला देह भजना गोमटा, देवदिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा. देवदिला देह भजना गोमटा, देवदिला देह भजना गोमटा, देवदिला देह भजना गोमटा, देवदिला देह भजना गोमटा. भजन गोमटा, भजन गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने हा देह आपल्याला भजनासाठीच दिलेला आहे, पण जन्माला आल्यानंतर आपल्या मागे रोग, विडा, पीडा, व्याधी, राग, लोभ हे सगळी माया आपल्याला काय होते? आपल्यावर बिंबते आणि आपण त्या देवाच्या भजनापासून दूर जातो. ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला उलट लटकलेलं असतं, बरोबर आहे का नाही? खाली मुंडकं आणि वरती पाय केलेले असतात. आणि ज्यावेळेस आई गरम गरम खाते ना, त्यावेळेस त्या गर्भाला चटके बसतात. ज्यावेळेस आई काही तिखट खाते त्यावेळेस त्या गर्भाला पीडा होते. आणि त्या पीडातून बाहेर निघण्यासाठी तो जीव देवाला नवस करतो, देवाला प्रार्थना करतो. एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे.
दुःखा वेगळे एक वेळ कारी या 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 दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे दुरिताचे जाळे उगवणे ती आठवीन पाय हा माझा नवस 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 हा माझा नवस हा माझा नवस काय देवाला प्रार्थना करतो? एक वेळ खरी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस. देवाला प्रार्थना करतो, हे देवा मला एकदा या गर्भ यातनेतून या पिढेतून बाहेर काढ, मग मी नंतर काय करेन? फक्त आणि फक्त तुझ्या पायाजवळ राहीन, तुझं भजन करेन, नामस्मरण करेन, असा देवाला नवस करतो. आणि जन्माला आल्यानंतर काय करतो? देवाला विसरून जातो, देवाकडे बघत सुद्धा नाही. एकदा का जन्माला आला, एकदा का त्या पिढेतून मोकळा झाला की परत देवाला विसरून जातो. मग तुकाराम महाराज म्हणतात, आपण आपल्याला हा देह देवाने दिलाय, इतका सुंदर देह दिलाय, आपण देवाला नवस करतो की हे देवा मला ह्या पिढेतून बाहेर काढ. मग आपण जन्माला आल्यानंतर सुद्धा क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. तो कोणता? तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार. बोला क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नासिवंत देह दानार सकळ नासिवंत देह दानार सकळ नासिवंत देह दानार सकळ नासिवंत देह दानार सकळ तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाला विचार करावा, पण कोणता? भवसागरातून तरुण जाण्याचा विचार आपण करावा. या संसार मायेतून, या संसाराच्या मायेतून, या मोहातून,
या संसाराच्या चक्रातून, या भवसागरातून तरुण जाण्याचा आपण विचार करावा. एका गावामध्ये एक तरुण मुलगा होता. तो नेहमी गुंडगिरी करायचा, सगळ्या गावातल्या लोकांना त्रास द्यायचा, तो चोऱ्या करायचा, लुटमार करायचा, प्रत्येक माणूस जो दिसेल त्याला त्रास द्यायचा. असं केल्यामुळे गावातले लोक त्याला कंटाळले होते. आता लोकांना वाटायचं हा कधी जातो काय माहिती, हा कधी आपल्यातून निघून जाईल, आपला त्रास कमी होईल, म्हणून लोकांना तो नको नको झाला. मग तो जवळून जरी गेला तर आपण म्हणतो ना त्याच्यात 2 हात लांबून चाला, तसं काय करायचे लोक, त्याच्यात 2 हात लांबून चालायचे, त्याला कोणीच बोलत नव्हतं. मग तो एक दिवस एकटा बसला आणि त्याच्या मनात विचार आला की आपल्याला कोणीच बोलत नाही, आपल्या जवळ सुद्धा कोणी येत नाही, कशामुळे? आपल्यात काही वाईट गुण आहेत का, याचा तो विचार करत बसला. आपण गुंडगिरी करतो, मारामारी करतो, लोकांना त्रास देतो, म्हणून लोक आपल्या जवळ येत नाहीत, म्हणून त्याला त्याच्या स्वतःच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला. म्हणून त्याने ठरवलं की आता काय करायचं, आपल्यामध्ये बदल घडवायचा, आजपासून कोणाला त्रास द्यायचा नाही, म्हणून असं त्याने ठरवलं. आणि एकनाथ महाराजांकडे गेला आणि त्यांच्या पायावर दंडवत घातलं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. त्याने दंडवत घातलं. त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणले, काय झालं बाबा, तू कशाला आलास माझ्याकडे, काय काम आहे तुझं? त्यावेळेस तो म्हणला, महाराज आतापर्यंत मी गावातल्या लोकांना खूप त्रास दिला, लुटमार केली, चोऱ्या माऱ्या केल्या, गावात जो दिसेल त्याला प्रत्येकाला मी त्रास दिलाय. पण आता माझी अशी इच्छा झाली की मी काय करावं, माझं जो ते वागणं आहे ते बदलून टाकावं. मला बदलण्याची इच्छा झाली आहे, मला चांगलं वागण्याची इच्छा झाली आहे. त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणले, चांगली गोष्ट आहे. तो म्हणतो, नाही माझी चूक झाली, मला माफ करा. त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणले, अरे चुकतो तोच माणूस असतो, प्रत्येक माणूस चुकतो, जो चुकत नाही तो माणूसच नाही. प्रत्येक जणाकडून चुकी होते, परंतु ती चूक झालेली ज्याला समजते आणि जो माफी मागतो तो खरा माणूस असतो. त्यावेळेस तो म्हणला, हो महाराज माझ्याकडून चुकी झाली, मला आता बदलायचं आहे, माझ्या वागण्यात आता मला परिवर्तन करायचं आहे. त्यावेळेस त्याने ठरवलं की आता काय करायचं, आजपासून प्रत्येकाला चांगलंच बोलायचं. एकनाथ महाराज म्हणले, चांगलं झालं, बरं झालं तुला लवकर कळालं की आपण बदलावं. आता तरी काय कर, तू सावध हो आणि काय कर, भजनाला लाग, चांगल्या वागण्याचा प्रयत्न कर. मग तो म्हणला, ठीक आहे. त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणले, तुझं आयुष्य आता 7 दिवसाचं राहिलं आहे. किती? 7. या 7 दिवसाच्या आतमध्ये तू मरणार आहेस. त्यावेळेस तर तो हादरलाच. त्याला वाटलं, अरे मी आता 7 दिवसामध्ये मरणार आहे म्हटल्यानंतर तो गावामध्ये जाऊन प्रत्येकाची माफी मागू लागला. जो दिसेल त्याला म्हणत होता, दादा मला माफ करा, मी तुम्हाला खूप त्रास दिलाय, ताई मला माफ करा. कोणी जे भेटेल त्याला म्हणत होता, मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली, मी तुम्हाला त्रास दिला, आता इथून पुढे मी तुम्हाला त्रास देणार नाही, मी 7 दिवसाच्या आतमध्ये मरणार आहे. आणि 7 दिवस असा तो गावामध्ये फिरून प्रत्येकाची घरोघर जाऊन माफी मागू लागला. आणि 7 दिवस निघून गेले, पण तो काही मेलाच नाही. मग तो परत एकनाथ महाराजांकडे गेला. म्हटला, महाराज तुम्ही मला म्हटले होते की तू 7 दिवसाच्या आतमध्ये मरणार आहेस, पण मी तर मेलो नाही. त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणले, बाळा तूच काय, प्रत्येक जण या 7 दिवसाच्या आतमध्येच मरतो. हे सारं जगच 7 दिवसाच्या आतमध्ये मरतं. 7 दिवस कळतात ना, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आजपर्यंत याच्याशिवाय दुसरं कोणता वार आहे का? नाही. त्या 7 दिवसाच्या आतमध्येच सगळे मरतात. मग किती दिवस जगला याला महत्व नाही, किती दिवस जगला याला महत्व नाही, पण त्या जीवनामध्ये किती चांगला जगला याला महत्व आहे. 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा, किती? 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 50 वर्ष पण वाघ होऊन जगा. 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 50 वर्षे वाघ होऊन जगा. या मातोश्रींना तसं मरण आलेलं आहे. किती वर्ष झाले यांना? किती वर्षात मरण पावले? 60-65 वर्षे या जगल्या.
100 वर्ष नाही जगल्या, परंतु सौभाग्यवती म्हणून मरण पावल्या. आहिव मरण आलं त्यांना. ज्या दिवशी आपलं मंडपामध्ये लग्न लागतं त्यावेळेस त्या बाईच्या डोक्यावर कुंकवाचा टिळा लावला जातो. त्यावेळेस प्रत्येक बाईची इच्छा असते की मी आता मला जे कुंकू लावलंय या कुंकवानेच मी काय करावं, वरती जावं, हे कुंकू घेऊन मी सोबत जावं. तसं सौभाग्यवती आहिव मरण या आईंना आलेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा काय लागतं, चांगले कर्म करावे लागतात, चांगलं वागावं लागतं. जसे ज्याचे कर्म असतील ना तसं त्याला मरण येतं. जसे ज्याचे कर्म असतील तसं त्याला फळ भेटतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसे ज्याचे कर्म असतील तसं त्याला फळ मिळतं. मग एकनाथ महाराज त्याला म्हटले, बाळा तू सुधरावं, तुझ्या जीवनामध्ये इथून पुढे तू चांगलं वागावं. त्यामुळे मी काय म्हणलो होतो तुला, 7 दिवसाच्या आतमध्ये मरणार आहे, तू 7 दिवसाच्या आतमध्ये मरणार आहे मी म्हणलं, म्हणून तरी तू काय केलं, चांगलं वागायला सुरुवात केली. हा देह नाशिवंत आहे, हा एक ना एक दिवस जाणारच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. याचा आयुष्य काळ खातच आहे विठ्ठल. विठाला 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 विठाला. देह जाईल 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 जाईल दासी काळोबा खाईल दासी काळोबा खाईल दासी काळोबा खाईल. देह जाईल 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 देह जाईल. देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. हा काळ त्याचं आयुष्य खात आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरपली चिंता हरपली घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ या देहाची वाट पाहतो, या देहाचं आयुष्य काळ खात आहे. हा देह नाशिवंत आहे. अभंगाचं 2रं चरण. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ.
जाणारे सकाळ. हा नाशिवंत देह आहे, कधी ना कधी तरी जाणारच आहे. जन्म आणि मृत्यू अटळ आहे. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया. ना म्हणो नये धनंजया जिया परी. आपल्याला जन्माला आल्यानंतर आपल्यावर 16 संस्कार होतात, 16 सोहळे होतात. तसा जन्म मृत्यूचाही आपला सोहळा आहे. आपल्यालाच काय तर संतांना सुद्धा कोणालाच जन्म मरण चुकत नाही. फक्त फरक एवढाच आहे की संत आपल्या मनाने जन्म घेतात आणि आपल्याच इच्छेने जातात. आपलं तसं नाही, आपल्याला जन्म घ्यावा लागतो देवाच्या इच्छेने आणि जावा सुद्धा देवाच्याच इच्छेने लागतं. मग तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला जायला निघाले. तुकाराम महाराज वैकुंठाला जायला निघाले आणि गावामध्ये सांगू लागले, मला भगवान विष्णू पुष्पक विमान घेऊन वैकुंठाला न्यायला येणार आहेत, चला माझ्यासोबत कोणाकोणाला यायचे ते. परंतु तुकाराम महाराजांना कोणीही समजलं की काहीही बोलतात. तुकाराम महाराज म्हणले, जिजाबाईला म्हणले की मी आता वैकुंठाला जाणार आहे, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. आम्ही आता वैकुंठाला चाललेलो आहोत, तू माझ्यासोबत चल. पण जिजाबाई म्हटल्या, तुम्ही काही पण म्हणता, तुम्हाला विमान न्यायला येणार आहे. जिजाबाईला ते खरं वाटलं नाही. मग ज्यावेळेस विमान आलं, तुकाराम महाराज विमानात बसले, सारा देहू गाव गोळा झाला. त्यावेळेस जिजाबाई ओरडत ओरडत आल्या, रडत आल्या, महाराज चालले म्हणून. पण त्यावेळेस काहीही उपयोग नाही. ते गेल्यानंतर त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. कारण की का तर जिजाबाईचा जीव या संसार मोहात अडकलेला होता. त्यांना हा संसार सोडून जाऊ वाटलं नाही. पण तुकोबारायांना वाटलं, अरे तू आतापर्यंत माझी एवढी वाईट परिस्थितीमध्ये साथ दिलीस, तू माझी सेवा केलीस, पतिव्रता धर्माचं तू पालन केलंस, माझ्यासोबत चल. परंतु जिजाबाई ऐकल्या नाहीत, त्या त्यांच्यासोबत गेल्या नाहीत. मला सांगा, एवढ्या मोठ्या संतांची पत्नी आहे जिजाबाई, तुकाराम महाराजांची पत्नी, त्यांच्या एवढं सानिध्यात राहून सुद्धा त्यांना त्यांचं महत्त्व कळालं का? तुकाराम महाराजांना विमान येणार आहे म्हटल्यानंतर त्या जर त्यांच्या सोबत गेल्या असत्या तर त्यांचा उद्धार झाला असता का नाही? त्यांचा सुद्धा उद्धार झाला असता. तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलं, देव आले. आपल्याला जर यम न्यायला आले तर आपण हसत हसत यमाबरोबर जाऊ, नाही का? असं होईल का? नाही, आपण यमाबरोबर जाऊ शकणार नाही. का तर सारं जगच हे मरणाला घाबरते, मरणाला घाबरतं. पण या संसार मोहाच्या चक्रातून, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला कोण सोडवतं तर फक्त संत सोडवतात. म्हणून आपण काय केली पाहिजे? संतांची संगत धरली पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. संत समागमे, संत समागमे, संत समागमे धरावी आवडी. 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 करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह
नाशिवंत देह धनरस कळ नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह धनरस कळ करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह धनरस कळ नाशिवंत देह नाशिवंत देह नाशिवंत देह धनरस संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. कशी तातडी करावी तर एका गावात एक एवढा श्रीमंत पाटील होता. त्याच्याकडे एवढी धनसंपत्ती होती, परंतु त्यानं उभ्या आयुष्यामध्ये कधीही देवाचं नाव घेतलं नाही. त्याची पत्नी धार्मिक होती. ती त्याला सांगायची, अहो देवाचं नाव घ्या, भजन करा, परमार्थाला लागा. तुम्ही कितीही जरी धन कमावलं तरी ते काही आपल्या सोबत येणार नाही, म्हणून तुम्ही देवाचं नाव घ्या. ती दररोज त्या पाटलाला सांगायची, परंतु पाटील काही ऐकायला तयार नव्हता. तो म्हणायचा, तुला काय कळतंय, गपचूप बस, हे धन लागतं. मग ती म्हणली, ठीक आहे, नका करू. तो म्हणला, आज नाही तर उद्या मी काय करेल, परमार्थ करेल, कधी म्हातारपणी. मग त्याने काय केलं, तो असा पैसा कमवत राहिला. पैसा कमवत त्याचं आयुष्य सगळं आयुष्य संपत आलं. तो म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्याच्या नंतर एक दिवस एवढा आजारी पडला की त्याला जागचं सुद्धा हलता येईना. त्याला जागचं हलता येईना. एका जागेवर झोपून राहिला. तिला म्हणला, अगं डॉक्टरला बोलव ना, माझं दुखायलंय, मी खूप आजारी आहे. त्यावेळेस तिनं डॉक्टरला बोलावून आणलं. डॉक्टरने त्याला तपासलं आणि औषध गोळ्या दिल्या. त्या तिने घेतल्या आणि ठेवून दिल्या. तो म्हणला, अगं माझं एवढं दुखायलं, मी एवढा आजारी आहे आणि तू मला औषध गोळ्या देत नाहीस. ती म्हणली, नाही, आज काय करायचं, आज नाही तर उद्या देईन ना मी तुम्हाला, आज मला खूप काम आहे, मी देत नाही. मग तो पाटील रात्रभर तसाच झोपला. तरी त्याचं दुखत होतं, तरी हिनं काय औषध गोळ्या दिल्या नाही. सकाळी परत म्हणला, अगं मला औषध गोळ्या दे ना, नाही तर मी मरून जाईन, मी एवढा आजारी आहे, तू मला औषध गोळ्या देत नाहीस. ती म्हणली, नाही, माझ्याकडे वेळ नाही आता द्यायला, मी आज नाही तर उद्या देऊन टाकीन तुम्हाला. तो म्हणला, अगं चेष्टा करतेस काय माझी. त्याला एवढा राग आला. तो म्हणला, काय लावलंस, आज नाही तर उद्या देईन, आज नाही तर उद्या देईन, औषध गोळ्या दे लवकर मला, नाही तर मी मरून जाईल. ती म्हणली, का हो स्वामी, मी तुम्हाला किती दिवस झाले सांगते की तुम्ही परमार्थ करा, भजन करा, देवाचं नाव घ्या, तर तुम्ही म्हणता आज नाही तर उद्या घेईन. मग ह्या औषध गोळ्या जर मी आज नाही तर उद्या दिल्या तर जमतील का. नाही विठ्ठल. तसं संत आपल्याला वेळोवेळी सांगत असतात. कित्येक अभंग खर्च केलेत संतांनी त्याच्यासाठी की तुम्ही नामस्मरण केला करा, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी, दुसरा तुमचा कैवारी कोणीही नाही. अंत काळीचा सोयरा अंत काळीचा सोयरा अंत काळीचा सोयरा अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा तुका म्हणे विठुधरा शरीर जाया ठेवणे शरीर जाया ठेवणे तुका म्हणे विठुधरा तुका म्हणे विठुधरा शरीर जाया ठेवणे शरीर जाया ठेवणे अंतकाळीचा सोयरा कोण आहे. तुका म्हणे विठुधरा. एक विठ्ठल म्हणजे देवच आपला काय आहे, सोयरा आहे. हे सगळे सोयरे काही कामाचे नाहीत. या जगामध्ये आपलं कोणीच नाही. बहीण नाही, भाऊ नाही, आई नाही, वडील नाही, हे नाही रे
नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे नाही कुणाची कोणी या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही. ही सगळी काय आहे? माया आहे. आणि या मायातून सोडवण्यासाठी संत येत असतात. संत कसे असतात? कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन. संत कृपाळू असतात, उदार असतात. एक वेळेस नारदजी पृथ्वीवर भ्रमण करत असताना, फिरत असताना त्यांनी खाली पाहिलं, एक डुकराचा परिवार गटारात लोळत होता. आता तो डुकराचा परिवार गटारात लोळत असताना त्याला वाटलं, हा जे डुक्कर आहे ना, हे या परिवाराच्या माया मोहात अडकलेलं आहे. आपण काय करू, याला त्या माया मोहातून बाहेर काढू. म्हणून त्या नारदजीला त्याची दया आली आणि नारदजी त्याच्याकडे आले. आता त्याला म्हटले, मी तुझा उद्धार करण्यासाठी तुझ्याकडे आलेलो आहे. तुला स्वर्गाला घेऊन जाणार आहे, तुला वैकुंठात नेणार आहे. ते डुक्कर म्हणलं, तिथे काय असतं? आता त्या डुकराला काय माहिती स्वर्गात काय असतं ते. ते डुक्कर म्हणलं, तिथे काय असतं? नारदजी म्हणले, अरे त्या स्वर्गामध्ये काय नाही हे विचार. स्वर्गामध्ये इंद्राचा दरबार आहे. तिथे अमृताच्या झरेची झरे आहेत. फळे फुले, तुला जे काही पाहिजे ते तिथे मिळेल. आता ते डुकरा जरासं स्वर्गाचं वर्णन ऐकल्यानंतर ते डुक्कर जरा प्रभावित झालं, परंतु गपचूपच बसलं. नारदजी म्हणले, काय झालं आता? मी तुझा उद्धार करण्यासाठी तुला नेतो आहे, तर तू का येत नाही? का गप्प बसलास? त्यावेळेस ते डुक्कर म्हटलं, महाराज तुमचं सगळं बरोबर आहे. तुम्ही मला स्वर्गाला नेल, माझा उद्धार कराल, परंतु आतापर्यंत माझी या संसारामध्ये जिने भक्कमपणे साथ दिली, माझ्या खांद्याला खांदा लावून जिने माझ्यासोबत कष्ट केले, ती माझी पत्नी खाली राहील ना, तिला पण घेऊन चला, मग मी येतो. त्यावेळेस नारदजी म्हणले, बाबा मला तुझ्या एकट्यावर कृपा झाली होती, मी तुला एकट्याला नेणार होतो, तुझ्या एकट्याचा उद्धार मला करायचा होता, परंतु तू आता म्हणतोस बायकोला पण घ्या. बरं आता चल, घे तुझ्या बायकोला पण. तरीही ते डुक्कर गपचूप बसलं. ते म्हणले, आता काय झालं? मी तुझ्या बायकोलाही न्यायला तयार आहे ना. त्यावेळेस ते डुक्कर म्हटलं, तुम्ही माझ्या बायकोला न्यायला तयार आहात, मला न्यायला तयार आहात, परंतु आमच्या पाठीमागे आमची 12 मुलं आहेत. किती? 12. कोणी पहिलीला आहे, कोणी दुसरीला आहे, कोणी 9वीला आहे, कोणी 10वीला आहे. मग आता आमच्या पाठीमागे आमचे 12 मुले आहेत आणि आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलांचं कसं होणार? ह्यांना कोण सांभाळणार? हे एकटे पडतील ना, त्यांना पण सोबत घेऊन चला. त्यावेळेस नारदजी म्हणले, काय झालं बाबा, आता हे डोक्याला ताप. मी याला एकट्याला नेणार होतो, आता याच्या बायकोलाही घेतलं, हा म्हणतो पोरांनाही घ्या. तर नारदजी म्हणले, आता वेळ लावू नको, नाहीतर मी निघून चाललो, चल लवकर आता. त्यावेळेस ते डुक्कर म्हटलं, नाही. त्यावेळेस नारदजी म्हणले, आता काय झालं? मी तुम्हाला सगळ्यांना न्यायला तयार झालो ना, चला ना पटकन आता. त्यावेळेस त्या डुकराने काय उत्तर दिलं असेल माहिती आहे का? ते डुक्कर म्हटलं, तुम्ही माझ्या सगळ्या परिवाराला नेता हेही ठीक आहे, तुम्ही स्वर्गाचं वर्णन केलं हे सुद्धा चांगलं आहे, पण हे गटारात लोळण्याचं जे वातावरण आहे ना, हे तिथे आहे का स्वर्गात? तिथे मिळेल का मला? हे ऐकून नारदजीने तर कपाळावरच हात मारून घेतला. नारदजी म्हणले, अनिक नका पडू गबाळाची भरी, तेथे आहे थोरी नागवन. यांना कितीही सांगण्याचा समजावण्याचा प्रयत्न केला तरी हे काय करतात? त्या गटारातच लोळण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातून बाहेर निघायला हे तयार नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 बरं, संत हे तुम्हाला सगळा संसार प्रपंच सोडून द्या म्हणतात का? नाही, या संसारात राहून तुम्ही परमार्थ करा असं सांगतात. तुम्हाला माहिती आहे का देवाचा खरा भक्त कोण आहे? एक वेळेस नारदजीने भगवान विष्णूला प्रश्न विचारला, म्हणे देवा तुमचा सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहे? त्यावेळेस नारदजीला वाटलं आपण काय करतो, दिवस रात्र फक्त देवाचं नामस्मरणच करतो, मग देव मलाच म्हणतील. देव म्हणतील नारदजी तुम्ही श्रेष्ठ भक्त आहात. आता नारदजीला तसं वाटलं म्हणून नारदजीने प्रश्न विचारला, परंतु देव म्हणले नाही, तुम्ही माझे श्रेष्ठ भक्त
नाही, माझा श्रेष्ठ भक्त भूतलावर आहे म्हणे. तर नारदजीला आश्चर्य वाटलं. नारदजी म्हणले, काय माझं नाव न घेता कोणाचं नाव घेतात हे देव? म्हणे मला त्याचा काय करा, पत्ता द्या, मी त्याच्याकडे जातो, मला बघायचंय तो कसा श्रेष्ठ भक्त आहे तो. आता देवाने पत्ता दिला. तो त्याच्या घरासमोर नारदजी वेश बदलून आले तर तो साधा किराणा मालाच्या दुकानामध्ये व्यापार करताना तो माल विकताना दिसला. नारदजी म्हणले, हे कसलं श्रेष्ठ भक्त, हा तो व्यापार करतोय, धंदा करतोय, कष्ट करतोय ना, हा कसला श्रेष्ठ भक्त. त्यावेळेस नारदजी बघत राहिले. त्याने सकाळपासून काय केलं, त्याने त्या किराणा दुकानामध्ये होता तिथून संध्याकाळी घरी गेला. दिवसभर आपला इमानदारीने व्यापार केला, संध्याकाळी घरी गेला, हातपाय धुतले, आपल्या आई वडिलांचं पहिलं दर्शन घेतलं, आपल्या मुलांसोबत थोडासा खेळला, त्यांना मांडीवर घेतलं, त्यांचं कौतुक केलं. नंतर देवाची पूजा अर्चा केली, जेवण केलं आणि झोपी गेला. सकाळी परत उठला, स्नान केलं, देवाची पूजा केली आणि आपल्या व्यापाराला तो दुकानामध्ये निघून गेला. आता नारदजींना वाटलं, हा तर साधा माणूस आहे, हा कस काय श्रेष्ठ भक्त. त्यावेळेस नारदजी देवाकडे गेले. म्हणले, काय हो देवा, मला कुठं पाठवलं तुम्ही? तो किराणा मालाच्या दुकानात काम करतोय आणि तिथे तुम्ही मला पाठवलं, हा कसला श्रेष्ठ भक्त. त्यावेळेस देव म्हटले, नारदा आता एक काम कर, मी तुला तेलानं भरलेला दिवा देतो, तो दिवा घेऊन तुम्ही काय करायचं, सगळ्या पृथ्वीवर भ्रमण करून यायचं, फिरून यायचं. परंतु तो काठोकाठ भरलेला दिवा होता, त्या दिव्यातला एक थेंब सुद्धा खाली पडला नाही पाहिजे. आता नारदजी घेऊन गेले तो दिवा. नारदजी दिवा घेऊन फिरत असताना नारदजीचं सगळं लक्ष कशाकडे होतं, त्या दिव्याकडे होतं. आणि त्या नारदजीनं त्या दिव्यातला एकही थेंब खाली पडू नये म्हणून सगळं लक्ष त्याच्यात घालून देवाजवळ गेले. ते फिरून आले आणि मग देवाने विचारलं, काय नारदा आलास का फिरून? तो म्हणे, हो आलो प्रभू. म्हणे, दिव्यातला एक तरी थेंब सांडू दिलास का? म्हणे, नाही सांडू दिला. पण दिव्यातला थेंब सांडू दिला नाहीस आणि फिरून येत असताना किती वेळा देवाचं नाव घेतलंस? तो म्हणे, एकदा पण नाही प्रभू. मग म्हणे, मला सांगा, या पृथ्वीवरती जे सामान्य माणसं आहेत ते कष्ट करतात, आपल्या सगळ्या प्रपंचाचा भार वाहतात, मुलाबाळांची काळजी घेतात, सगळा प्रपंच सगळं सांभाळून देवाचं नाव घेतात. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, नाम उच्चारितो. आले भागाचे उच्चितो, आले नाम उच्चारितो, आले नाम उच्चारितो, आले नाम उच्चारितो. मग म्हणे, एकदा पण देवाचं नाव घेतलं नाहीस तू? ते म्हणे, नाही प्रभू, ह्या दिव्यामुळं मला नाव घेता आलं नाही. तसंच मग प्रभू म्हटले, हे भक्त कशामुळे श्रेष्ठ आहेत माहिती का? आपण सगळा काम धंदा प्रपंच सांभाळून जर देवाचं नाव नित्यनेमाने 2दा जरी दिवसातून घेतलं तरीही आपल्याला श्रेष्ठ भक्त असं संबोधलं जातं. ह्या प्रपंच सांभाळून आपण देवाचं नामस्मरण केलं म्हणून गृहस्थाश्रम धन्य म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही काय करा, तुमच्या प्रपंचाचा भार सांभाळून माझं काय करा, नामस्मरण करा, परंतु लोकांच्या व्यवहारात पडू नका. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे है लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे है लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे है लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे है लोकीच्या व्यवहार. तुका म्हणे लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे लोकीचा व्यवहारे. नका डोळे
नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. तुकाराम महाराज म्हणतात या इहलोकाच्या माया जाळामध्ये तुम्ही गुंतू नका. तुम्ही नामस्मरण करा, भजन करा. त्याने काय होईल तर तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकेल, तुम्हाला नरकात जायची वेळ येणार नाही. म्हणून प्रत्येकाने आता मनातून भजन करा, तुम्हाला पण नाहीतर नरकात जावं लागेल. हात टाळ्यावरती करा, टाळ्या वाजवा आणि सर्वांनी भजन करा. विठोबा कोण कोण म्हणलं भजन नरकात जाणार नाहीत बरं का, असंच म्हणले होते. भजन करण्यासाठी म्हणलं तुम्हाला. काय होतं काही जण काय म्हणतात, अहो मी आयुष्यभर एवढा संसार केला, एवढा संसार केला, मला भावाने वेगळं काढून दिलं तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, माझ्याकडे त्यावेळेस काहीच नव्हतं. मी आयुष्यभर एवढे कष्ट केले, एवढे कष्ट केले की माझ्याकडे आता काय 2-3 बंगले झाले, मला 4 मुलं आहेत आणि मी एवढी संपत्ती कमावली की आता काही मला काम करण्याची गरज नाही. पण ज्यावेळेस त्याचं आयुष्य संपत येतं, ज्यावेळेस म्हातारपण येतं, तो म्हणता हो आयुष्यात एवढा पैसा कमवला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कस काय तर तो म्हणला मला 4 मुलं आहेत, त्यापैकी एकही मला सांभाळत नाही. माझ्या वाटण्या केल्या त्यांनी, बायको धाकट्याकडे आणि मी थोरल्याकडे, अशा आमच्या त्यांनी वाटण्या केल्या. एवढा आयुष्यभर आम्ही त्यांच्यासाठी पैसा कमवला, परंतु त्यांनी आमच्या वाटण्या केल्या. काय उपयोग झाला नाही तो पैसा कमवून. पैसा कमवू नका, पण कधी सांगतो ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस. त्याच्यामुळे अगोदरच विचार करायला सांगतात तुकोबाराय, पण आपण अगोदर विचार करतो का नाही. त्यावेळेस त्याला रडू यायला लागतं, अहो आमच्या मुलांनी आमच्या वाटण्या केल्या, आम्हाला वेगळं केलं आणि आता सुनबाई म्हणतात का हो आपल्याकडचे त्यांचं 1 वर्ष संपलं, आता दुसऱ्याकडे पाठवा. ती म्हणती माझ्याकडचं वर्ष संपलं, आता काय करा दुसऱ्याकडे पाठवा. मला सांगा, मी मोघाशीच म्हटलं की आई वडील एवढ्याशा छोट्या घरामध्ये 4 मुलांना सांभाळतात. या 4 मुलांच्या बंगल्यामध्ये आई वडिलांनी एवढी जागा नाही का? तोपर्यंत आपल्याकडे काहीतरी आहे तोपर्यंत काय करतात, आपल्याला मान देतात. ज्या दिवशी आपले हातपाय थकतात, आपले हातपाय चालत नाही, त्या दिवशी आपल्याला कोणीही विचारत नाही. मग नंतर रडू यायला लागतं, अहो आम्ही त्यांच्यासाठी एवढं कमवलं, काहीही उपयोग झाला नाही. नंतर पश्चाताप येतो, नंतर येऊन काही उपयोग आहे का? नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या कुळामधील जन्माला यावेत कसे मुलं मुली, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, त्याचा हरिक तयाला देवाला सुद्धा वाटतो. मग असे कुळात पुत्र आणि कन्या जन्माला येण्यासाठी काय करावं लागतं तर देवाची भक्ती करावं लागते, देवाची नामस्मरण करावं लागते. लहानपणापासून जर तुम्ही त्यांना घरामध्ये हरिपाठ वाचताना जर दिसले तर ते येऊन काय करणार, हरिपाठ वाचणार. तुम्ही जर शिव्या देताना भांडणं करताना जर त्यांनी बघितलं तर त्यांना काय संस्कार होणार,
ते पण भांडणं करणार, शिव्या देणार. हे कोणाचं शिकतात? ते आपलंच शिकतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे, आपण सुद्धा अगोदर तसं वागायला पाहिजे. त्यावेळेस ते मुलं मुली तसे घडतात. नाहीतर नुसतं कष्ट करायचे, कामामध्ये वेळ घालायचा आणि मुला मुलीकडे लक्ष द्यायचं नाही. त्यामुळे काय होतं, नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय केलं पाहिजे, आपण अगोदर क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. हा नाशिवंत देह आहे, प्रत्येकाचाच देह जाणार आहे. इथे राहण्यासाठी कोणीच आलेलं नाही. परंतु जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या मुलांना जर लहानपणापासून चांगले जर आपण संस्कार दिले तर मुलं तसे निपजणार नाहीत. उपजतील का तसे? नाही. मग आपल्यावरच दुःख भोगण्याची वेळ येणार नाही. झालेली कीर्तन सेवा सर्व श्रोते सज्जन मायबाप, ताळकरी विनेकरी, सर्व भजनी मंडळ, आलेले नातेवाईक पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.